हॅलो माय डिअर स्टुडंट, परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण एक्सक्रेटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन नावाचा एक चॅप्टर बघतोय, ज्या चॅप्टरला एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशन असे सुद्धा म्हणतात. तर लास्ट व्हिडिओ सेक्शन मध्ये व्हेरियस टाइप ऑफ एक्सक्रेटरी स्ट्रक्चर, त्यामध्ये प्रोटोनेफ्रिडिया, नेफ्रिडिया, किडनी, मेटानेफ्रिडिया आणि त्याचे काही उदाहरण आपण बघितलेले आहे. इन टुडेज लेक्चर वी आर जस्ट ट्राय टू डिस्कसिंग अबाउट द ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम, मानवी उत्सर्जन संस्था. चला तर मग विद्यार्थ्यांनो, निघू बेटा आपण आपल्या आजच्या सेक्शनकडे. आणि काय इन्फॉर्मेशन आहे, दॅट इन्फॉर्मेशन शुड बी कलेक्टेड. तर आता उत्सर्जन संस्था असे काही फारसे ऑर्गन त्यामध्ये नाही आहे, अशी काही कॉम्प्लिकेटेड बी सिस्टीम नाही. तर विद्यार्थ्यांनो, बघू त्यात कोणते ऑर्गन असणार आहेत. इन द ह्यूमन एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये अ पेअर ऑफ किडनी आहे. काय आहे बेटा? पेअर ऑफ किडनी म्हणजे किडनीची एक जोडी आहे. नंबर 2, पेअर ऑफ युरेटर. ज्याला मूत्रनलिका असे म्हणतात, ज्या नलिकेतून जे युरिन आहे किडनीत प्रोड्यूस झालेलं, ते युरिन पास करणारी नलिका, ज्याला आपण म्हणतो पेअर ऑफ युरेटर. म्हणजे ते 2 आहेत, 2 किडनीला 2 युरेटर. तिसरं, एक युरिनरी ब्लॅडर. त्या युरिनरी ब्लॅडरला मराठीमध्ये मूत्राशय असे म्हणतो. आणि लास्ट, युरेथ्रा. म्हणजे एकंदरीत देअर आर 4 important type of organs are included in the human excretory system. मानवाच्या उत्सर्जन संस्थेमध्ये 4 अतिशय महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत. राईट नाउ वी नीड टू कलेक्ट all the essential information and important information about every organ of the excretory system. एक्सक्रेटरी सिस्टीमच्या प्रत्येक ऑर्गनचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. चला तर मग पहिला ऑर्गन घेऊन जाऊ, किडनी. कारण एक्सक्रेटरी सिस्टीमची जी किडनी आहे ते अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. पुढे चला. किडनी इज रेडिश ब्राउन इन कलर. Beta, whenever we have a question about the color of kidney, then the color of kidney is reddish brown किंवा डार्क ब्राउन. ठीक आहे. आता कलर डझंट मॅटर बेटा, कलर कसा आहे काही घेणं देणं नाही. वी आर जस्ट फोकसिंग ऑन द स्ट्रक्चर अँड द फंक्शन ऑफ किडनी. किडनीचं स्ट्रक्चर कसं असतं, किडनीचं फंक्शन कसं असतं. ओके बेटा, this is the important topic should be noted. नंबर 2, किडनीचा आकार कसा आहे. किडनी इज अ बीन शेप्ड. हे बीन म्हणजे विद्यार्थ्यांनो हे अशा शेपची आपल्याकडे किडनी आहे. जसं आपण चवळीच्या शेंगेची बी असते त्या पद्धतीचं मूग जसा असतो, मुगाच्या बियाच्या आकाराची विद्यार्थ्यांनो आपल्याला किडनी दिसते बेटा. ही जनरली किडनी आपण अशी ड्रॉ करतो, तर ह्याला बीन शेप्ड असे म्हणतात. पुढे, किडनी इज मेसोडर्मल इन ओरिजिन. किडनी मेसोडर्मल इन ओरिजिन आहे. बेटा ते मेसोडर्मल काय आहे?
मेसोडर्मल काय आहे? मेसोडर्म इज अन एम्ब्रियोनिक जर्म लेअर. बेटा एम्ब्रियोनिक जर्म लेअर आहे म्हणजे आपण एम्ब्रियो स्टेट मध्ये असताना आपला जो विकास झालेला आहे तो 3 जर्म लेअर पासून झालेला आहे. त्यापैकी एक्टोडर्म, त्याच्यानंतर मेसोडर्म आणि सगळ्यात आतमध्ये एंडोडर्म. दीज आर दी 3 इम्पॉर्टंट टाइप ऑफ कोणते जर्म लेयर्स आहेत? एम्ब्रियोनिक जर्म लेअर आहेत. त्यापासून आपली एंटायर बॉडी प्रोड्यूस झालेली असते. तर त्या 3 जर्म लेअर पैकी किडनी ही कोणत्या जर्म लेअर पासून बनलेली आहे? तर किडनी बनलेली आहे बेटा मेसोडर्म पासून. आता एमसीक्यूच्या दृष्टीने ह्याच्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही. सीईटीची परीक्षा असेल बेटा, NEET असेल आणि तत्सम स्वरूपाच्या ज्या परीक्षा असतील ना त्यामध्ये नक्कीच हा प्रश्नाला थोडंसं आपण लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे की बाबा हे मेसोडर्मल ओरिजिन आहे का, एंडोडर्मल ओरिजिन आहे का, अजून कुठली ओरिजिन आहे. तर आपल्या विद्यार्थ्याला क्लिअरली सांगता आलं पाहिजे बेटा की बाबा मेसोडर्म इज एम्ब्रियोनिक जर्म लेअर फ्रॉम विच द किडनी इज फॉर्म्ड, ज्याच्यापासून किडनी बनली. ओके बेटा, चला ठीक आहे पुढे. इट हॅज अ पेरिटोनियल कव्हरिंग. बेटा त्या किडनीवर पेरिटोनियल कव्हरिंग आहे म्हणजे आपल्या ॲब्डॉमेनच्या म्हणजे पोटाच्या आतील भागातलं जे आवरण आहे, पोटाच्या आतील भागाचं जे आवरण आहे ते सेरस मेम्ब्रेनचं तयार झालेलं आहे आणि त्याच मेम्ब्रेनचा जो पार्ट आहे बेटा, त्या मेम्ब्रेनचा भाग किंवा ते तशा पद्धतीचं मेम्ब्रेन आमच्या किडनीवर आहे. वाक्य फार स्लोली लक्ष द्या बेटा. इट हॅज अ पेरिटोनियम कव्हरिंग. पेरिटोनियल कव्हरिंग म्हणजे काय? फक्त एंटेरियर याने आता थोडक्यामध्ये ही किडनी आहे बेटा आणि किडनीच्या ह्याच भागावर ह्या एवढ्याच वरच्या भागावर मुलांना आणि मुलींना एक आवरण आहे आणि त्या आवरणाला बेटा आपण पेरिटोनियल कव्हरिंग असं म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? पेरिटोनियल कव्हरिंग. आणि धिस पेरिटोनियल कव्हरिंग इज मेड अप ऑफ. हे आता इथं मिडल पोर्शन मध्ये ते कव्हरिंग नाही बेटा, इथं बॉटम पोर्शन मध्ये ते कव्हरिंग नाही. किडनीच्या फक्त अप्पर सरफेसवर, अप्पर याने वरच्या सरफेसवर, ज्याला अँटेरियर हा दुसरा एक शब्द प्रयोग आपण करू, त्या दुसऱ्या शब्द प्रयोगानुसार फक्त अँटेरियर बॉर्डरवरच, अँटेरियर साइडला सेरस मेम्ब्रेन पासून तयार झालेलं आवरण आहे. सेरस मेम्ब्रेन पासून तयार झालेलं आवरण आहे आणि त्याला आपण पेरिटोनियल कव्हरिंग म्हणतो. तर किडनीवर, दोन्ही किडनीवर तशा कव्हरिंग आहे. तर इट हॅज द पेरिटोनियल कव्हरिंग ओनली ऑन अँटेरियर सरफेस आणि अँटेरियर सरफेसवर आहे त्यामुळे त्याला रेट्रोपेरिटोनियल असे म्हणतात. बेटा हा प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम विचारला जातो, विद्यार्थ्याचं कन्फ्युजन असतं की असं काय आहे हे, की आम्हाला हे सहजासहजी समजलेलं नाही. बाबा रे, किडनीच्या वर ऑन द अप्पर बॉर्डर और द अप्पर साइड ऑफ द किडनी देर इज अन ॲडिशनल लेयर आहे, एक लेयर आहे, एक आवरण आहे, अँड दॅट आवरण इज कॉल्ड एज अ पेरिटोनियल आवरण. का? कारण विद्यार्थ्यांनो दॅट जे आहे असे आवरण आपल्या इंटरनल ऑर्गन जे जे आहेत त्याच्यावर ते प्रेझेंट असतात आणि सेरस मेम्ब्रेन पासून ते बनलेले असतात. ठीक आहे बेटा, पुढे चला. त्यानंतर राईट किडनी इज स्लाइटली लोअर दॅन द लेफ्ट किडनी. आता राईट साइडची किडनी जी आहे ना ती आपली थोडीशी खाली आहे आणि लेफ्ट साइडची किडनी थोडी वर आहे. बेटा आता इथं दोन्ही बी किडन्या काढण्याचा आपण प्रयत्न करू. ही बेटा आता आपण अशी काढतोय ती लेफ्ट साइडची किडनी आणि ही काढतोय बेटा आपण राईट साइडची किडनी. तर बघा इथं जर फरक केला बेटा तर आम्हाला लेफ्ट साइडची किडनी थोडीशी वर दिसते आणि राईट साइडची किडनी थोडी खाली दिसते. आता ह्या दोन्ही बी किडन्या एका लेवल मध्ये का नाही? तर त्याचं कारण आहे बेटा, लेफ्ट किडनीच्या खाली जे आहे ते लेफ्ट किडनीच्या खाली आपला जो लिव्हर आहे, लिव्हर यकृत म्हणतो बेटा, त्या यकृत आहे किडनीच्या खाली
आणि त्यामुळं यकृताचा लोब किंवा यकृताच्या आवरणामुळे नॅचरलीच एक किडनी जी आहे लेफ्ट साईडची ती थोडीशी वर आहे आणि राईट किडनी जी आहे ही थोडीशी खालच्या साईडला आहे. कारण ह्या लोब ऑफ द लिव्हरच्या लोबने आपल्या लेफ्ट किडनीला थोडस वर ढकललेलं आहे. नॅचरलीच आहे बेटा, ती तशी रचनाच आपल्या बॉडीमध्ये आहे. आणि ह्या किडनीच्या खाली तसं काही नाही, त्यामुळे ती खाली आहे. आणि इकडची आता तसं ती म्हणण्यापेक्षा आपण राईट आणि लेफ्ट समजून घेऊ. माझ्या राईट साईडला जी आकृती काढली ती तुम्हाला किडनी खाली दिसते, किंचितशी स्लाइट लिहिली तिथं, आणि लेफ्ट साईडची थोडीशी वर दिसते. लक्षात घ्या त्याचं कारण म्हणजे काय आहे बेटा, तर कारण आहे लोब ऑफ लिव्हरच्या लोबमुळे. पुढे त्यानंतर किडनी इज सिच्युएटेड बिटवीन द लेवल ऑफ लास्ट थोरॅसिक. आता आपल्या जो पाठीचा कणा आहे बेटा, आपल्या जो पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कण्याचा जर विचार केला आपण तर आपल्या किडनीचं पोझिशन आपल्याला सांगायचंय. तर थोडक्यात नीट लक्षात घ्या बेटा, लास्ट थोरॅसिक हा सुद्धा प्रश्न MCQ ला पोझिशनच्या बाबतीमध्ये विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला काय करायचं की बेटा रेट्रोपेरिटोनियल MCQ च्या दृष्टीनं गरजेचं. नंबर 2 बेटा मेसोडर्मल गरजेचं. नंबर 3 आता त्याचं पोझिशन विचारलं जातं. पोझिशन विचारल्यानंतर लोकेशन विचारल्यानंतर सुद्धा MCQ साठी गरजेचं आहे. किडनी इज सिच्युएटेड बिटवीन द लेवल ऑफ लास्ट थोरॅसिक. आता हे जे आपलं थोरॅसिक म्हणजे काय, छातीचा. थोरॅसिक म्हणजे छातीचा जो लास्ट थोरॅसिक वर्टेब्रा आहे बेटा, थोरॅसिक वर्टेब्रा लास्ट, ठीक आहे. हे पाठीमागून जे आपण इथं जोडलंय त्याच्या खाली लास्ट अँड थर्ड लुंबार वर्टेब्रा, आणि तिथून खाली तिसरा लुंबार याने कमरेचा वर्टेब्रा बेटा, कमरेचा आणि कमरेचा तिसरा वर्टेब्रा आणि छातीचा लास्ट वर्टेब्रा. या दोघांच्या मध्ये जेवढे जागा आहे दॅट पर्टिक्युलर पोझिशन ऑर द लोकेशन इज ऑफ किडनी, म्हणजे ती किडनीची जागा आहे. आता एक्झॅक्ट किडनी कुठे सांगायची, तर किडनी सांगण्यासाठी काय, कारण किडनी तुम्हाला माहिती असेल की आपल्याला काय वाटतं आजपर्यंतच माहिती नाही. व्हॉट डू यू थिंक रिअली, वी डोंट नो. किडनी वेअर प्रोड्युस्ड लॅटरल, आपलं जे डॉर्सल बॉडी वॉलला अटॅच आहे बेटा. आपली किडनी डॉर्सल ही पाठीमागची, डॉर्सल याने पाठीमागची, आणि बॉडी वॉल याने आपले त्वचा, ह्या जे त्वचेच्या पाठीमागच्या साईडला किडनी आहे बेटा, समोर किडनी नाही आहे. ठीक आहे बेटा, लक्षात घ्या. पुढे चला, लास्ट थोरॅसिक याने छातीच्या बरगड्या ज्या आहेत ना, छातीचा जो पिंजरा आहे ना, त्याची जी रिब आहे लास्ट रिब, तिथून खाली सुरुवात होतं आणि तिसऱ्या आपल्या तिथून खाली कमरेचा भाग सुरुवात होतो. तर कमरेच्या थर्ड लुंबार वर्टेब्रा पर्यंत जो भाग व्यापलाय तो किडनीच्या लोकेशननं व्यापलाय, हे लक्षात घ्यायचं. MCQ साठी प्रश्न आला लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लुंबार वर्टेब्रा, आपल्याला एवढं कळलं पाहिजे. पुढे क्लोज टू द डॉर्सल इनर वॉल ऑफ द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. क्लोज टू म्हणजे जवळ, डॉर्सल इनर वॉल बेटा, डॉर्सल म्हणजे पाठीमागची, इनर म्हणजे आतली, म्हणजे पाठीमागच्या आतील वालच्या एकदम क्लोज. किती छान रे, डॉर्सल साइडच्या इनर वॉलच्या एकदम क्लोज आहे. कोण, ही आमची किडनी. दिस इज द लोकेशन. ओके बेटा, चला पुढे जाऊ. आता पुढच्या भागात आपण बघू इच किडनी ऑफ अन ॲडल्ट ह्युमन मेजर. आता जे त्याचं मेजरमेंट बघू, किडनीची लांबी किती, रुंदी किती, जाडी किती, ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात लक्षात घेऊ. तर बेटा बघा, 10 to 12 सेंटीमीटर, 10 ते 12 सेंटीमीटर ही किडनीची लेंथ आहे. किडनीला जर बेटा असं आपण जर मोजलं तर तिची लेंथ आपल्याला इतकी कळेल, 10 ते 12 सेंटीमीटर. नंबर 2 बेटा नेक्स्ट, 5 ते 7 सेंटीमीटर तिची विड्थ असणार आहे. विड्थ म्हणजे बेटा त्याची आपण जाडी बघू, अशी एवढा भाग व्यापते ती, एवढा तिचा भाग असणार आहे. आणि ती जवळपास किती, तर विद्यार्थ्यांनो 2 ते 3 आपलं 5 ते 7 सेंटीमीटर एवढी त्याची विड्थ असणार आहे. आणि 2 ते 3 सेंटीमीटर त्याची थिकनेस असणार आहे. थिकनेस यानी त्याची अशी जाडी होय. ठीक आहे बेटा, कळलं. तर अशा पद्धतीनं 10 ते 12 सेंटीमीटर लेंथ, हे मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे बेटा. 5 ते 7 सेंटीमीटर विड्थ आणि 2 ते 3 सेंटीमीटर थिकनेस आहे, हे लक्षात ठेवा. पुढे द वेट ऑफ द
द किडनी इज अबाउट. किडनीचं वजन किती असेल? कधी योग लागला नाही आपल्याला अभ्यास करण्याचा, पण आता सध्या इट्स बिकम द पार्ट ऑफ युअर सिलेबस, सो इट इज व्हेरी नेसेसरी. तर 120 to 170 ग्रॅम, फक्त 170 ते 120 ग्रॅम एवढं वजन असणार आहे. ठीक आहे बेटा, पुढे चला. टुवर्ड्स द सेंटर ऑफ द इनर कॉन्केव्ह सरफेस. बेटा आता ही किडनी, आताच आपण थोडस इथं किडनी व्यवस्थित सांगण्यासाठी हा भाग थोडा हे करून घेऊ. चलो, टुवर्ड्स द सेंटर, ही बेटा मी इथं असा एक किडनीचा भाग काढतो. चला ठीक आहे. टुवर्ड्स द सेंटर ऑफ इनर कॉन्केव्ह सरफेस. आता किडनीला दोन सरफेस आहेत बेटा, किडनीला दोन सरफेस आहेत. आंतरवक्र ज्याला कॉन्केव्ह म्हणू आणि बहिर्वक्र ज्याला कॉन्व्हेक्स म्हणू. मग हा जो पार्ट येतो तो विद्यार्थ्यांनो कॉन्व्हेक्स येईल बेटा, आणि हा जो पार्ट येतो इकडचा त्याला आपण कॉन्केव्ह असे म्हणू. ठीक आहे रे बेटा, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. देयर इज अ टू पार्ट. पार्ट म्हणण्यापेक्षा किडनी शो दोन रिजन दाखवते. एका रिजनला किडनी अशी आतमध्ये आलेली आहे इकडून, म्हणून बेटा तिला आपण कॉन्केव्ह रिजन म्हणायचं, आणि ती बाहेरच्या साईडला अशी गेली की तिला म्हणायचं विद्यार्थ्यांनो कॉन्व्हेक्स रिजन. आलं लक्षामध्ये, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. पुढे चला बेटा, काय सांगितलंय? टुवर्ड्स द सेंटर ऑफ इनर कॉन्केव्ह. आता हे भाग इनर कॉन्केव्हचा हा सांगायला लागलो बेटा, एवढा भाग इनर कॉन्केव्हचा. टुवर्ड्स द सेंटर ऑफ इनर कॉन्केव्ह सरफेस किडनी इज अ नॉच. हे नॉच आहे मुलांनो, ह्याला आपण आता नॉच म्हणू बेटा. नॉच म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये एक अशी जागा ज्याला ओपनिंग आहे, अशी जागा ज्याला छिद्र आहे, तर अशी जागा आहे ती पर्टिक्युलर प्लेस व्हेअर इट शो द नॉच लाईक स्ट्रक्चर. म्हणजे नॉच सारखी एक जागा आहे. ठीक आहे बेटा, त्या नॉचला म्हणायचं आहे आपण हायलम. त्याला म्हणायचं आहे हायलम. म्हणजे हा मुलांनो आणि मुलींनो काय आहे बेटा? हा HILUM, हायलम हा भाग आहे. आलं का रे सगळ्यांच्या लक्षामध्ये? यस. पुढे चला. मग हायलम म्हणायचं नेमकं कुणाला? हायलम इज अ ओपनिंग ऑफ द किडनी. बेटा किडनीची ती ओपनिंग आहे, म्हणजे दरवाजा आहे असं आपण कन्सिडर करू. दिस इज द ओपनिंग थ्रू विच एनिथिंग कॅन गेट इंटर, एनिथिंग कॅन गेट एक्झिट. म्हणजे किडनी मध्ये काही यायचं असेल तर त्या हायलम मधून यायचं बेटा, आणि किडनीतून काही बाहेर पण यायचं असेल तर त्या हायलम मधूनच बाहेर येणार. मग आपण काय सांगणार बेटा? हायलम इज अन ओपनिंग ऑफ द किडनी. म्हणजे ती किडनीची ओपनिंग आहे जिच्याद्वारे थ्रू विच युरेटर विद्यार्थ्यांनो इथूनच मध्ये प्रवेश करतं, इथूनच बाहेर येतं बेटा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ब्लड वेसल्स. आता ज्या बी काही ब्लड वेसल्स असतील बेटा किडनीत जाणाऱ्या, त्या ब्लड वेसल्स इथूनच मध्ये जातात. आणि बेटा नर्व, ज्या काही चेतापेशी असतात त्या चेतापेशीचं वहन सुद्धा त्या हायलम मधूनच होतं. म्हणजे काय कळलं तुम्हाला? MCQ ला हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की हायलम काय आहे. तर विद्यार्थ्यांनी सांगावं की इट इज द ओपनिंग ऑफ किडनी. ही किडनीची ओपनिंग आहे, ज्या ओपनिंग मधून नर्व मध्ये जातात, चेतापेशी मध्ये जातात, बाहेर येतात. युरेटर तिथून अराइज होतं ते ठिकाण आहे बेटा. आणि ब्लड वेसल्स सुद्धा आत जाणे आणि बाहेर येणे, तर ह्या ब्लड वेसल्सची एंट्री आणि एक्झिटचं ठिकाण असेल, युरेटरचे ओपनिंगचं ठिकाण असेल. आणि बेटा तिसरं म्हणजे ब्लड आपले काही जे नर्व आहेत ते नर्व सुद्धा एंटर करतात आणि लिव्ह करतात. तर नक्कीच आपल्याला हा पार्ट कळला असेल. पुढे आता बघायचे किडनीचे काही इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत की किडनी काय काय फंक्शन करते, किडनी फंक्शन काय करते. तर मुलांना किडनीचे फंक्शन बघू बेटा. पहिल्यांदा काही मेन फंक्शन्स आहेत. नंबर 1, किडनी मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट. बेटा इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट अँड डेलिकेटली बॅलन्स. आता किडनीचं इंटरनल एन्व्हायरमेंट म्हणजे कोणतं? तर बेटा आयोनिक बॅलन्स जे आहे, आयनांचं जे बॅलन्स आहे आपल्या बॉडी फ्लुइड मध्ये लागतं, तर दॅट बॉडी फ्लुइड आयन कॉन्सन्ट्रेशन इज मेंटेन्ड बाय द किडनी. तर किडनीचं काम काय आहे की
बरं हे आयन कशाला पाहिजे बेटा? आयन प्रत्येक फ्लुइड्स मध्ये असतात अँड दॅट आयन कॅन डिसाइड द फंक्शनल ॲबिलिटी ऑफ दॅट फ्लुइड. त्या फ्लुइडची जी ॲबिलिटी असते बेटा, कार्य करण्याची क्षमता. आता आपल्याकडे CSF नावाचं फ्लुइड आहे, एन्झाईम फ्लुइड आहे, प्लाझ्मा फ्लुइड आहे, ब्लड फ्लुइड आहे. व्हेरियस टाइप ऑफ द फ्लुइड्स आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी ऑफ द ह्युमन बीइंग. बरोबर बेटा? मग एव्हरी टाइप ऑफ द फ्लुइड हॅव इट्स ओन फंक्शन. प्रत्येकाला फंक्शन्स आहेत. ब्लडला फंक्शन, प्लाझ्माला फंक्शन, लिम्फला फंक्शन, एन्झाईमला फंक्शन, हार्मोनला फंक्शन. माहिती आहे ना बेटा? या सगळ्यांचे फंक्शन्स वेगळे आहेत. पण त्याच्यासाठी त्या प्रत्येक फ्लुइडचा जो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असतो, दॅट युनिट इज अ आयन. आणि इफ देर इज अ चेंज इन द आयन कॉन्सन्ट्रेशन इन दॅट फ्लुइड, त्या फ्लुइड मधले जर आयनांचं कॉन्सन्ट्रेशन बेटा बिघडलं, डू यू अंडरस्टँड मी काय म्हणतोय? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन इन द फ्लुइड इज डिस्टर्ब्ड, देन दॅट फ्लुइड कॅन नॉट परफॉर्म इट्स वर्क. मग ते फ्लुइड त्याचं काम करू शकत नाही. म्हणून शरीरातल्या अशा सर्व फ्लुइड मध्ये त्यांचं वॉटर बॅलन्स किती आहे बघायचं, सॉल्ट बॅलन्स किती आहे बघायचं, आणि जे काही आयनांचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते सगळं मेंटेन करायचं काम किडनी करते बेटा. म्हणून त्याला म्हणलंय इंटरनल एन्व्हायरमेंट. ओके बेटा? आतील आपलं जे काही वातावरण आहे ते मेंटेन करणं. दुसरं, ऍडजस्टमेंट ऑफ द सोडियम आयन, तसेच बेटा पोटॅशियम आयन, क्लोराईड आयन कॉन्सन्ट्रेशन. आपल्या बॉडीमध्ये जे काही ह्या तिघांचं कॉन्सन्ट्रेशन आहे, आता हे तिघच नव्हे तर अजून खूप जण आहेत. इथे दिले सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड. हे जे आयनांचं कॉन्सन्ट्रेशन फॉर मेंटेनिंग द पीएच ऑफ बॉडी फ्लुइड ॲज वेल ॲज देअर वर्क. आता आपल्या शरीराचं जे काही बॉडी फ्लुइड आहे, त्या बॉडी फ्लुइडचं फंक्शन मेंटेन करण्यासाठी यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप गरजेचं असतं. ते किडनी मेंटेन करते. किडनीलाच तक्रार करतात सगळे की बाबा किडनी आम्हाला हे कमी आहे तू दे, ते कमी आहे तू दे. ठीक आहे बेटा? चलो, रेग्युलेशन ऑफ द ऍसिड बेस बॅलन्स. बेटा ऍसिडचं बेसचं जे बॅलन्स आहे ते मेंटेन करायचं काम. कारण काय होतं तर त्याच्यामुळं आपल्या पीएच वर काही परिणाम होत नाही. म्हणजे पीएच कॉन्स्टंट ठेवायचं असेल सगळ्या फ्लुइडचं, पीएच बॉडीचं कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर ऍसिड आणि बेसचं बॅलन्स सुद्धा मेंटेन करावं लागतं. अँड दॅट मेंटेनन्स ऑफ द बॅलन्स ऑफ द ऍसिड बेस इज डिपेंडिंग ऑर विल कॅरीड आउट बाय दी किडनी. म्हणजे ते किडनीने करायचं आहे. तसेच रेग्युलेशन ऑफ कंपोजिशन ऑफ द ब्लड. आता ब्लडचं कंपोजिशन बेटा, व्हेरियस टाइप ऑफ कंपोनंट्स आर प्रेझेंट इन दी ब्लड. रक्तामध्ये अनेक घटक आहेत. ब्लड कंपोज्ड ऑफ डिफरंट टाइप ऑफ दी फॅक्टर्स, आणि दॅट डिफरंट टाइप ऑफ फॅक्टर जे आहेत ते रेग्युलेट करायचं काम सुद्धा किडनी करते. म्हणजे थोडक्यामध्ये रक्तातले घटक जसे आहेत तसेच ठेवायचे, तेच घटक ठेवायचं काम या ठिकाणी कोण करत असतं बेटा? हे आपलं किडनी करत असते विथ रिस्पेक्ट टू सॉल्ट अँड वॉटर कंटेंट. मग सॉल्ट आणि वॉटर कंटेंट जो पाहिजे आहे ना, तर तो रक्तामध्ये जर व्यवस्थित राहिला तर रक्त त्याचं काम बरोबर करू शकतं. ब्लड कॅन परफॉर्म इट्स ऑल फंक्शन्स व्हेरी प्रॉम्प्टली. ठीक आहे? त्यासाठी रेग्युलेशन करावं लागतं कॉम्पोजिशन ऑफ द ब्लडचं. ब्लडचं कंपोजिशन म्हणजे काय कळलं ना? ब्लड मध्ये असलेल्या रक्ताचं घटकाचं नियमितपणा ठेवावा लागतो आणि ते किडनी ठेवत असते. ठीक आहे बेटा? हा, आणि आता लास्ट फंक्शन आहे किडनीचं की रिमूव्हल म्हणजे तर काढून टाकणे. काय काढता? एक्सेस झालेले म्हणजे अतिरिक्त झालेले, एक्स्ट्रा झालेले फॉरेन सबस्टन्सेस. फॉरेन सबस्टन्सेस म्हणजे द सबस्टन्सेस विच इज नॉट प्रोड्युस्ड इनसाइड द बॉडी. जे बाहेरचे आहेत, फॉरेन याने ते अमेरिका वगैरे बाहेरचे देश नव्हे, फॉरेन कंट्री नव्हे. म्हणजे दोज सबस्टन्सेस विच आर नॉट प्रोड्युस्ड इनसाइड द बॉडी, पण अनफॉर्च्युनेटली ते आलेले आहेत. तर असे जर काही काढून टाकायचे असतील तर ते ड्रग्ज असतील बेटा, काही पिगमेंट्स असतील, तर हे पिगमेंट, हे ड्रग्ज बॉडीच्या बाहेर काढून फेकून द्यायचे आहेत.
तर अशा वेळेस सुद्धा किडनी तुम्हाला मदत करत असते. म्हणून दीज आर दी इम्पॉर्टंट 1 2 3 4 5 काही इम्पॉर्टंट टाइप ऑफ फंक्शन्स ऑफ द किडनी आहे. आता जसं जसं आपण चॅप्टर मध्ये पुढे जाणार आहोत तो वी शुड नीड टू कलेक्ट मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द किडनी. जसे जसे आपण किडनीचा अभ्यास करत चाललो त्याच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनची माहिती नक्की मिळत जाईल. चला आता ब्लड सप्लाय ऑफ द किडनी. बेटा आता किडनीला रक्त पुरवठा किंवा किडनीमध्ये रक्त जातं कुठून आणि येतं कुठून बघू किंवा कोण नेतं आणि कोण आणतं. रिनल आर्टरी ही एक आर्टरीचं नाव आहे बेटा. आर्टरीला मराठीमध्ये धमनी म्हणतात. आर्टरी इज अ रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग ऑफ ऑक्सिजनेटेड किंवा प्युअर ब्लड, शुद्ध रक्त कॅरी करणारी वाहिनी. डू यू अंडरस्टँड ना बेटा? शुद्ध रक्त कॅरी करणारी वाहिनी. आता शुद्ध रक्त कुणाला म्हणतो? ज्या रक्तात ऑक्सिजन आहे भरपूर. ओके ना बेटा? दॅट प्युअर ब्लड कॅरीड आर्टरी किंवा कॅरीड व्हेसल इज कॉल्ड ॲज अ आर्टरी. आणि ती किडनीला रक्त देते म्हणून त्याला रिनल नाव दिलं जातं. कारण किडनीशी संबंधित सगळ्या गोष्टीसाठी रिनल हा शब्द प्रयोग केला जातो. हा एक वर्ड आहे किडनीसाठी वापरलेला. रिनल आर्टरी इज अ ब्रँच ऑफ डॉर्सल एओर्टा. बेटा डॉर्सल एओर्टा. आता डॉर्सल एओर्टा काय? डॉर्सल कळतं की पाठीमागचा बॅक साइडचा आणि एओर्टा म्हणजे महाधमनी. हृदयातून बाहेर पडणारी लेफ्ट वेंट्रिकल मधून बाहेर पडणारी एक वाहिनी आहे बेटा. एओर्टा म्हणतात आणि एओर्टा मग डॉर्सल आणि वेंट्रल मध्ये रूपांतर होतात. म्हणजे मी काय बोललोय लक्षात घ्या नीट की आपल्या राईट वेंट्रिकल मधून, हृदयाच्या राईट वेंट्रिकल मधून एक वाहिनी मोठी बिग किंवा लार्जर ब्लड वेसल्स ओरिजिनेट होते and that larger blood vessel divides into right आणि लेफ्ट साइड. तर ती जी राईट आणि लेफ्ट साइड आहे त्यापैकी एकाला डॉर्सल साइड असे आपण म्हणतो बेटा. आणि त्या डॉर्सल एओर्टाला मराठीमध्ये महाधमनी म्हणतो. त्या महाधमनी पासून तयार झालेली एक ब्रँच आहे बेटा रिनल आर्टरी. महाधमनी पासून तयार झालेली एक ब्रँच आहे जिला रिनल आर्टरी असे आपण म्हणतो. रिनल आर्टरी एंटर द किडनी ॲट द हायलम. आता हायलम आपल्या सगळ्यांना मी काढून दाखवला होता बेटा. ही अशी किडनी आपण काढली होती आणि इथून ही जी रिनल आर्टरी आहे ती आत चाललेली आहे बेटा. म्हणजे रिनल आर्टरी आत ब्लड सप्लाय करत आहे. पुढे रिनल आर्टरी सप्लाय द ब्लड टू द किडनी. आणि रिनल आर्टरी जी आहे ती किडनीला ब्लड सप्लाय करते. ठीक आहे बेटा? नीट सीईटी साठी लक्षात घ्या. पुढे अ ट्रिब्युटरी ऑफ इन्फेरियर वेना कॅवा. आता इन्फेरियर म्हणजे बॉडीच्या खालच्या. इन्फेरियर म्हणजे बॉडीच्या खालच्या. ट्रिब्युटरी म्हणजे कॉम्बिनेशन. ट्रिब्युटरी म्हणजे एकत्र येणे. व्हेन्स एकत्र येतात. आणि व्हेन एकत्र आल्यानंतर एक मोठी, आता छोट्या छोट्या नद्या एकत्र येतात आणि एक मोठी नदी बनते. छान. तसे छोट्या छोट्या नद्या म्हणजे छोट्या छोट्या व्हेसल्स म्हणजे व्हेन, शिरा एकत्र येतात आणि एक मोठी शीर बनते. त्या मोठ्या शिरेला आपण म्हणणार आहोत इन्फेरियर वेना कॅवा. ओके बेटा? ट्रिब्युटरी ऑफ द इन्फेरियर वेना कॅवा कॉल्ड रिनल वेन. मग त्याला आपण रिनल वेन असे म्हणतो. मग ती रिनल वेन कलेक्ट ब्लड फ्रॉम द किडनी आणि ती कलेक्ट करते. आता ज्यांनी रक्त दिलं, रिनल आर्टरीनं ब्लड दिलं किडनीला, आता किडनीतून बाहेर पण आणावं लागेल ना. देणारे रिनल आर्टरी, तर बाहेर आणणारे कोण? बाहेर आणणारे रिनल वेन. रिनल वेन काय करतात? कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द किडनी. किडनीतून ब्लडला अवे करतात. पुढे बेटा नेक्स्ट रिनल आर्टरी डिवाइड इनटू कॅपिलरी. आता ही जी रिनल आर्टरी ज्यावेळेस कशामध्ये एंटर करते बेटा? किडनीमध्ये एंटर करते. व्हेन रिनल आर्टरी एंटर केल्यानंतर तिचं डिव्हिजन होतं बेटा. दॅट आर्टरी गेट डिवाइडेड इनटू अ स्मॉलर ब्लड वेसल. छोट्या छोट्या रक्तवाहिनीमध्ये तिचं रूपांतर होतं रिनल आर्टरीचं. अँड दॅट रिनल आर्टरी देन डिवाइडेड इनटू कॅपिलरी मध्ये डिवाइड होते. आणि कॅपिलरी मध्ये डिवाइड झाल्यानंतर कॅरी द ब्लड टू द ग्लोमेरुलस ऑफ द युरिनेज ट्यूब्स. आणि ग्लोमेरुलस काय आहे? तर बेटा इट इज द पार्ट ऑफ द नेफ्रॉन आहे. जसा किडनीचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे नेफ्रॉन. ठीक आहे बेटा?
तर त्या नेफ्रॉनचा हा पार्ट आहे. आता हे पुढील भागात आपण फार डिटेल ह्याबद्दल शिकणार आहोत, म्हणून आता काही तेवढी त्याबद्दल काही करण्याची गरज नाही, कारण क्लिअरली शिकणार आहोत. कॅरी द ब्लड टू द ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस कडे आम्ही ब्लड नेतो जिथं कॅपिलरीच्या नेटवर्कचं जाळं असतं, जिथं कॅपिलरीच्या रक्तवाहिन्यांचं जाळं असतं, तिथं रक्त न्यावं लागतं. तिथं रक्त नेण्यासाठी हे आपल्याला कोण मदत करतात? तर विद्यार्थ्यांना रिनल आर्टरी मदत करते, त्याला युरिनिफेरस ट्यूबल्स म्हणतात. आणि रिनल वेन कॅरी ब्लड अवे फ्रॉम द युरिनिफेरस ट्यूबल, आणि त्या युरिनिफेरस ट्यूबल्स मध्ये, ट्यूबल्स याने नलिका, काल आपली चर्चा झालेली. तर विद्यार्थ्यांना त्या रिनल ट्यूबल मध्ये म्हणजे रक्त न्यायचं, युरिनिफेरस ट्यूबल्स मध्ये रक्त न्यायचं काम रिनल आर्टरीनं करायचं. तिथून आणायचं काम रिनल वेन कॅरी ब्लड अवे म्हणजे तिथून दूर नेतात. आणि टुवर्ड्स म्हणजे च्याकडे कोण घेऊन जातं बेटा? रिनल आर्टरी. फ्रॉम द युरिनिफेरस ट्यूबल थ्रू इट्स अ कॅपिलरी नेटवर्क. कॅपिलरी नेटवर्कच्या माध्यमाने हे काय करतात की आपल्याला तिथपर्यंत घेऊन गेलेले दिसतात आणि तिथून आणलेलं सुद्धा दिसतात. तर नेतं कोण आणि अंत कोण ह्या गोष्टीकडे लक्ष आपण देणं गरजेचं आहे. बाकी राहिला बेटा कशाच्या संदर्भात प्रश्न, युरिनिफेरस ट्यूबल्स काय आहे किंवा ग्लोमेरुलस काय आहे, तर ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅप्टरमध्ये जसे आपण थोडेसे प्रोग्रेस करून पुढे जातो तर ते आपल्याला शिकायला डिटेलमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. तर आय होप दॅट की हा सुद्धा व्हिडिओ सेक्शन आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आज आपण 2 गोष्टी कव्हर करून घेतलेल्या आहेत. ह्युमन जे एक्सक्रेटरी सिस्टीमच्या किडनीच्या भागाची थोडीशी एक्सटर्नल माहिती बघितलेली आहे आणि किडनीला रक्त सप्लाय कुठून होतो हे एक बघितलेलं आहे. ठीक आहे बेटा. तर टिल देन इन द नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन वी विल डिस्कस द फर्दर पार्ट ऑफ द चॅप्टर. तोपर्यंत आपल्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. गॉड ब्लेस यू ऑल and take care beta.